मित्रांनो नमस्कार। MPSC राज्यसेवा परीक्षेची परीक्षाभिमुख तयारी, रिझल्ट ओरिएंटेड तयारी कशा पद्धतीची असावी या संदर्भाने राज्यसेवा किंवा आत्ता आपण त्याला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा गट अ आणि गट ब परीक्षा म्हणतो। सो विशेषतः पूर्व परीक्षेच्या तयारीचा अप्रोच कसा असावा यासाठी आपण सर्व विषयांचे अप्रोच बिल्ड करण्याचे सेशन सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये सिलेबसचं ॲनालिसिस आपण या अगोदर आयोगाने जे काही पेपर घेतले त्याच्या ॲनालिसिसनुसार जे जजमेंट आहे ते घेण्याचा प्रयत्न करतोय। सो आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेमध्ये इतिहास या घटकावर जे 15 प्रश्न आले त्यामध्ये कोणकोणत्या घटकांवर आणि उपघटकांवर आयोगाने भारांश दिलाय किंवा भर दिलाय हे बघण्याचा प्रयत्न करतोय। चला सो आपण पुढे जाऊ। सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020। सो मित्रांनो हे ॲनालिसिस आपल्याला इतिहासामध्ये काय वाचायचं आहे, कुठल्या घटकांवर विशेष लक्ष द्यायचं आहे किंवा आत्ता अलीकडे आयोगाचा परीक्षेत प्रश्न विचारण्याचा अप्रोच कसा बदलतोय हे जजमेंट घेण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित हे सत्र आपल्याला उपयुक्त ठरेल। सो मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये भारताचा इतिहास या घटकावर टोटल 15 प्रश्न विचारले गेले होते। या 15 प्रश्नाची आपण इकडे एक 6 घटकांमध्ये विभागणी केली। 6 घटकामध्ये युरोपियनांचं आगमन ते 1857 म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या बरखास्तीपर्यंत, संस्थानांचं विलीनीकरण आणि पेशवे घराणं यावर 2 प्रश्न विचारले गेलेत। 1858 म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची बरखास्ती आणि ब्रिटिश साम्राज्य व्हाईसरॉयच्या माध्यमातून भारतात सुरू झालं। लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसरॉय झाला तिथून तर 26 जानेवारी 1950 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य आणि पुढे 26 जानेवारी 1950 पासून देश पुढे गणराज्य भारत म्हणून सुरू झाला। या कालखंडात टोटल 5 प्रश्न विचारले, त्यामध्ये 1942च्या चळवळीमधली महत्त्वाचे नेते, स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भातला लढा, हैदराबाद मुक्ती संग्राम, वेठबिगारीच्या संदर्भातल्या ज्या प्रथा होत्या आपल्याकडे त्या प्रथा, लाल बाल पाल म्हणजे जहाल यांचं कार्य आणि आदिवासी परिषद असे 5 प्रश्न यावर आलेत। क्रांतिकारी चळवळ आहे ज्यामध्ये HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यावर 1 प्रश्न आलाय। महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीवर 2 प्रश्न आलेत, ज्यामध्ये रामचंद्र घाटगे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रश्न आहे। मध्ययुगीन भारतामध्ये मित्रांनो सय्यद घराण्यावर प्रश्न आलाय, जे सय्यद बंधू होते आणि त्यांच्या ज्या पद्धतीनं घराणं पुढे डेव्हलप झालं भावांचं। त्यानंतर मुघल साम्राज्य, त्यामध्ये कला आणि साहित्य यावर प्रश्न विचारलेत। आणि प्राचीन भारतामध्ये वैदिक संस्कृती, समुद्रगुप्त, एक हिंदुस्थानचा एवढा मोठा वैभवशाली इतिहास समुद्रगुप्तांच्या नावावर आहे। त्यानंतर हिस्ट्रीच्या संदर्भानं नॅचरल हिस्ट्री संदर्भात कोणी काय लिखाण केलं यावर 3 प्रश्न, म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीनवर 15 पैकी 5 प्रश्न घेतलेत। ही एक मी म्हणेल की फार मोठं वेटेज प्राचीन मध्ययुगीनला आता हळूहळू यायला लागलं आहे। हा पेपर आहे ज्याचं ॲनालिसिस आपण केलं आहे 2020चा पेपर, जो 21 मार्च 2021ला झाला होता। ए सेट आहे ज्याचा आपण ॲनालिसिस करतोय। प्रश्न पहिला बघू। हा प्रश्न जोड्यांचा आहे मित्रांनो। 2020च्या पेपरचं हे वेगळं पण आहे, यामध्ये मॅच द पियर्सवर जास्त प्रश्न विचारले। आता मॅच द पियर्समध्ये कसं असतं, त्यात एकतर ते सोपंही असतं आणि ते जटिलही होतं। सोपं या अर्थाने असतं की 4 पर्याय असतात, त्यातलं एक जोडी जरी तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तो उत्तरापर्यंत नक्की जाता येतं, आणि दुसरं माहिती नसेल तर ह्या अशा पद्धतीचे प्रश्न कन्फ्युजन वाढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतात। अर्थात आपला अभ्यास कसा आहे, आपण जजमेंट कसं घेऊ शकतो यावर बरंच काही अवलंबून आहे। आता हे इकडे घराणे दिलेत आणि इकडे त्यांनी केलेल्या काही ॲक्टिव्हिटी दिल्या, जसं पेशवे, ओके, महाराजा सयाजी जयसिंग, रघुनाथ नवलकर आणि तंजावरचे राजे। आता इकडे ऑप्शन असे दिलेत, इतिहासाचं इंग्रजी पुस्तकाचं वाचनालय तयार केलं है ना, यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर किंवा विद्वान होते। आता हे याचं उत्तर आहे, परंतु या प्रश्नावरून आपल्याला काय समजायचं आहे, म्हणजे एचं 2 म्हणजे हा ऑप्शन, म्हणजे दुसरं याचं उत्तर आहे मित्रांनो। तर यातून आपल्याला काय समजायचं आहे, जसं पेशव्यांचा कालखंड म्हटला आपण तर त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांनी पहिला पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ यांना नियुक्त केलं।
तिथून 1711 ते 13च्या दरम्यान नियुक्तीनंतर 1720पर्यंत बाळाजी विश्वनाथ, 1720 ते 40 बाजीराव पेशवा, 40 ते 60-61 पर्यंत नानासाहेब, त्यानंतर माधवराव, त्यानंतर पुढे राघोबादादा, सवाई माधवराव आणि बसिन ट्रिटी त्यांनी स्वीकारली 1802ला आणि 1818ला त्याचा अस्त झाला. सो या कित्येक घटना आहेत. पण प्रश्न कशावर विचारला की त्यांच्या दरबारामध्ये कोणाला नियुक्त करण्याच्या संदर्भानं मागणी झाली. ओके, पोर्तुगीजमधल्या खगोलशास्त्र्यांना अपॉइंट करावं याची मागणी कोणी केली. तर एकूण राजाचं प्रशासकीय किंवा इतर जे काही कार्यालयीन व्यवस्थापन आहे त्यावर आत्ता प्रश्न जे आहे ते विचारले जात आहेत. हा बदललेला जो पार्ट आहे प्रश्न विचारण्याचा तोही आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. आता यांच्या संदर्भानं जे महत्त्वाचं आहे ते समजून घेऊ. सो पेशवे यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान हे होते. महाराजे जे सवाई जयसिंग होते यांनी पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज शास्त्रज्ञांना पाठवण्यास सांगितलं होतं. रघुनाथ नवलकर यांनी इंग्रजी पुस्तकांचं वाचनालय सुरू केलं होतं आणि तंजावरच्या राजांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं होतं आणि त्यावर ते सुंदर लेखनसुद्धा करत होते. आता पेशव्यांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंच. सो तुम्हाला पेशवे वाचताना थोडं आउट ऑफ ट्रॅक जाऊनसुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा अशा पठडीतला हा प्रश्न आहे. दुसरं, महाराजा सवाई जयसिंग हे अंबरचा शासक होते. ओके, आणि यांच्या दरबार त्यांनी खगोलशास्त्रातल्या शास्त्रज्ञाला नियुक्त करण्याच्या संदर्भानं मागणी केली आहे. रघुनाथ नवलकर यांनी हे बुंदेलखंडमध्ये मराठा शासक साम्राज्य बळकट व्हावं यासाठी यांनी प्रयत्न केलेत आणि इंग्रजी पुस्तकांची लायब्ररी आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी प्रयोगशाळेचं सुद्धा यांनी जे आहे बांधली आहे. त्यानंतर तिसरा जो पार्ट होता तो यांचा मी तुम्हाला सांगितला, कोणाचा, पेशव्यांचा. ठीक आहे, चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. आता हे सय्यद जे घराणं आहे त्यांच्या सुलतान सय्यद घराण्याच्या संदर्भानं खालीलपैकी कोणते सुलतान, सुलतान म्हणजे शासक, राजाही म्हणू शकता तुम्ही त्याला. सय्यद घराणं, सय्यद म्हणजे हे घराण्याचं नाव आहे. जसं निजाम घराणं, मुघल घराणं, निजाम घराणं, गुलाम घराणं है ना, चंद्रगुप्त मौर्य घराणं, राष्ट्रकूट घराणं, चोल घराणं, गुप्त घराणं, असे घराणे. ठीक आहे, तर हे सगळे भाऊ आहेत हे. ओके, म्हणजे याचं ABCD हे चारही उत्तर म्हणजे BCD नाही ABCD हे चारही ऑप्शन 4 याचा बरोबर आहे. चारही भाऊ आहेत आणि यांचे हे टेन्युअर दिलेले. ओके, हे बघा, सय्यद घराण्याचा संस्थापक आहे हा खिज्र खान. ओके, 1414 ते 1421 राहिला आहे हा. आणि पहिला हा म्हणजे पहिला सय्यद म्हणजे या घराण्याचा संस्थापक आहे. मुबारक शहा जो आहे हा 1421 ते 34 राहिला. हा दुसरा त्या सुलतान झाला म्हणजे सम्राट झाला. त्यानंतर मोहम्मद शाह हा तिसरा सम्राट झाला आणि अलाउद्दीन शाह हा चौथा सम्राट झाला. ओके, म्हणजे याला शेवटचाच समजा तुम्ही, शेवटचा सम्राट झाला हा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आणि याला 1451ला बहलोल लोदी जो आहे त्यांनी याला पदच्युत केलं होतं. सो त्या कालखंडाचा अभ्यास करताना आपण डिटेल बघू, परंतु असे प्रश्न आणि कोणत्या कालावधीत होतं हेही सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता याच्या पुढील प्रश्नाकडे वळू. आता हे काही छोटी संस्थानं आहेत, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीनं छोटी म्हणू आपण, तशी ही प्रचंड मोठी आहेत. यांचं विलिनीकरण कुठे झालं या दृष्टिकोनातून प्रश्न आहे. सो कोल्हापूर हे मुंबई प्रांतात विलीन झालेलं म्हणजे B चं 2 म्हणजे हे है ना, म्हणजे ऑप्शन 2 बरोबर. आता हे बाकीची संस्थानं समजून घेऊ आपण. ओके, हां, 1 नंबरचं B चं 2 म्हणजे हा ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. अच्छा, 2 ठिकाणी आलं होतं ते, ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. त्याच्यामध्ये मयूरभंज जे आहे हे ओरिसात विलीन झालं. कोल्हापूर मुंबई प्रांतात, रामपूर उत्तर प्रदेशात आणि भोपाळ मध्यवर्ती राजकारभाराचं केंद्र बनलं. आता हे थोडं आणखी आपण थोडक्यामध्ये, जास्त नाही. मयूरभंज 1 जानेवारी 1949 रोजी ओरिसा हे संघराज्यात विलीन झालं. ओके, त्यानंतर ओरिसा राज्यातील मूळ राज्य आहे. स्थापना ही 1700 पूर्वी. कोल्हापूर, बॉम्बे म्हणजे मुंबई प्रांत हे जे काही ब्रिटिशांचं साम्राज्य होतं ना, इथे बंगाल प्रांत, मद्रास प्रांत, मुंबई प्रांत, दिल्ली प्रांत असे हे प्रांत होते, बरोबर आहे. सो कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं या भागातलं कोल्हापूर समजा. हे कोल्हापूर कोणतं, हे कोल्हापूर म्हणजे राजारामांची पत्नी
महाराणी ताराराणी यांच्यामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये जी 1708ला लढाई झाली, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांचा विजय झाला. आणि विजय यासाठी झाला की जे काही सरदार होते त्यांनी मराठा साम्राज्याचं भविष्य बघितलं आणि ते भविष्य लक्षात घेता ते शाहूच्या बाजूनं आले आणि ती लढाई म्हणजे एक प्रकारची चकमक झाली. आणि तिथून मग नाराज झालेल्या ज्या महाराणी ताराराणी आहे की ज्यांनी 1700 राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजीपुत्र तर कैदेत होते, तर ही गादी 1700 ते 1708 सुरक्षित ठेवली होती. त्या कोल्हापूर आत्ताचं म्हणजे तेव्हाचं करवीर तिथे जातात आणि पुढे आपली गादी जी आहे ती डेव्हलप करतात. ठीक आहे. सो हे ते कोल्हापूर आहे पुढच्या काळामध्ये जे मुंबई प्रांतामध्ये म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेसाठी विलीन म्हणतो मी हे. ठीक आहे. त्यानंतर पुढे हे झालं, पुढे आहे रामपूर. रामपूर हे दिल्ली प्रदेशाचा भाग बनलं. ओके. आता स्वातंत्र्यानंतर ते उत्तर प्रदेशात. आणि भोपाळ 1707 मध्ये स्थापना. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी करार केल्यावर एक संस्थान जे आहे ते बनलेलं होतं. सो हे याबद्दलची माहिती. म्हणजे ब्रिटिश बऱ्याचदा आपण संस्थानं म्हटलं की आपण संस्थानाचे प्रमुख लक्षात ठेवतो, त्यांनी केलेल्या घटना लक्षात ठेवतो, जसं झाशीची राणी लक्ष्मीबाई. पण ते संस्थान कुठे विलीन झालं, आज ते कोणत्या राज्यात आहे, असेही प्रश्न आता यायला लागले. परत जोडीवर प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, दास्ता बोकोरा टापू. ओके. त्यानंतर सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. सो याच्यातली चुकीची जोडी म्हटली आहे. तर आता याच्यामध्ये हे जे दल आहेत यातले पहिले जे 3 दल आहेत हे दल 1942ला जे चले जाओ आंदोलन झालेलं होतं आपलं, त्या आंदोलनात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोमेंटशी संबंधित असलेलं दल आहे. आणि हे चौथं जे दल आहे हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांच्याशी संबंधित आहे. ओके. सो हे कुठे आहेत याचे लोकेशन दिलेत. आता हे बकारो म्हणजे बिहारच्या जवळपास असलेलं, झारखंडच्या आसपास असलेलं. ओके. सो इथला जो चुकलेला पर्याय आहे तो परशुराम दल आहे जो ओरिसा दिला आहे, मुळात तो बिहारमधला आहे. ओके. सो आता हे थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे 1942ला ज्या वेळेला 1939ला दुसरं महायुद्ध भडकलं आणि भारतीय राजकीय नेत्यांना विचारात न घेता ब्रिटिश साम्राज्यानं भारत हा दुसऱ्या महायुद्धात आमच्यासोबत युद्धामध्ये आहे अशी घोषणा केली आणि मित्रराष्ट्राकडून लढेल. सो ही घटना फार मोठी होती. त्याचे भयंकर दुष्परिणाम हे भारतीय नागरिकांना भोगावे लागले असते. यात भारत ब्रिटिशांसोबत लढणं याच्यामध्ये काही लॉजिकच नव्हतं किंवा आपला काही त्याच्या संदर्भानं कुठल्याही पद्धतीचा काही हेतू किंवा महत्त्वाकांक्षा नव्हती. यामध्ये 1937च्या प्रांतिक निवडणुकांच्या जे काही कॅबिनेट मंत्री होते, कौन्सिलचे सदस्य होते, यांनी राजीनामे दिले आणि आपण यांच्या विरोधात सत्याग्रह सुरू केला. त्याला सत्याग्रहाला आपण वैयक्तिक सत्याग्रही नाव दिलं. ओके. वैयक्तिक सत्याग्रह यासाठी की मोठं आंदोलन एखाद्या नेत्याच्या नेतृत्वात असेल तर त्या नेत्यालाच ब्रिटिश डिटेन करायचे, म्हणजे उचलून जेलमध्ये टाकायचे. सो पुढे 42ला गांधीजींनी चले जाओचं आंदोलन सुरू केलं आणि आझाद जो गवालिया टँक मैदान आहे तिथे सभा झाली. यात गांधीजींनी करा व मराचा नारा दिला. आता यानंतर आंदोलन सगळीकडनं सुरू होणार होतं, पण जे काही शिरस्थ नेते होते यांना उचलण्यात आलं आणि त्यानंतर ऑलरेडी वैयक्तिक सत्याग्रह 1940 पासून सुरू होता, त्या सत्याग्रहानं मग लोकांनी चळवळ हाती घेतली. तर उत्तर भागात बिहारमध्ये कुठे कुठे चळवळ झाली त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. ओके. चला आता हे बघून घेऊ आपण. तिसरी याच्यात परशुराम दलाची सात्रा बक्का बिहार येथे झालेली, ते तिथे त्यांनी काय दिले, ओरिसा दिले, म्हणून हे चुकलंय. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहे पण आपल्याला लक्षात ठेवायच्या. मी आता याच्याबद्दल तर तुम्हाला सांगितलं. आता हे सियाराम दल समजून घ्या. सियाराम दल थोडक्यामध्ये हे बिहारमध्ये सक्रिय होतं. क्रांतिकारक होते सियाराम सिंग, जे भागलपूर लोक चळवळीचे प्रणेते होते. ओके. सो समांतर सरकार यांनी स्थापन केलं होतं आणि चले जाओ मुवमेंट नंतर ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन उभं केलं होतं. परशुराम दल आहे बिहारमध्ये सक्रिय होतं. 1942च्या चळवळीत पाटणा येथे सचिवालयावर यांनी सुद्धा तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आता खरं म्हणजे याचा 1942शी संबंध नाही, परंतु तसा संबंध विचारलेला नाही, पण जे लोकेशन सांगितलं उत्तर प्रदेश ते बरोबर आहे. आता हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन काय आहे तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,
त्यानंतर रामचंद्र बिस्मिल, जोगेंद्र दत्त बॅनर्जी ही एक टीम आहे, एक युवकांचं दल आहे जे ब्रिटिशांना क्रांतिकारी मार्गाने उत्तर देऊ इच्छित आहे. त्यामध्ये मग त्यांनी कायदेमंडळात टाकलेला बॉम्ब असेल, लाला लजपतरायांवर लाठीचार्ज करणाऱ्या सँडर्सच्या हत्येचा केलेला प्लॅन असेल, हे सगळे त्याच्यातले इनिशिएटिव्ह आहेत. ओके. आणि हे मात्र जे दिलं आहे उत्तर प्रदेश, उत्तर भाग त्याच भागात आहे. म्हणजे यांचं स्थापना ही दिल्लीला आहे, पण कार्यक्षेत्र कानपूर, उत्तर प्रदेश या भागातलं राहिलेलं आहे. त्यानंतर आझाद दस्ता हे भारत छोडो आंदोलनातली क्रांतिकारकांनी केलेली गुप्त चळवळ आहे. ओके. जयप्रकाश नारायण यांनी नेपाळमधील तराईच्या जंगलात राहत असताना स्थापन केलेली ही एक चळवळ आहे. चला, सो असा झाला हा प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 5 कडे वळतोय आपण. पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठी अहिंसक मार्गाने अहिंसक लढा देण्यास उद्युक्त केले, म्हणजे प्रेरित केले? याच्यामध्ये ABCD आहे. कमलादेवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार. ओके. आता हे ABCD आहे, म्हणजे 4 याचे 3 नंबरचा पर्याय आहे ना, ABCD बरोबर आहे. हां. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जो भारतीय महिला आहे त्यांचा सहभाग 1817च्या सुरुवातीला जो आहे थोडाफार प्रमाणामध्ये सुरू झाला. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर ज्या महिला आहे त्यात सरोजिनी नायडू आहे, विजयलक्ष्मी पंडित आहे, त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण आहेत, कमलादेवी चट्टोपाध्याय आहे, मृदुला साराभाई इत्यादी आहेत. प्राधिकृत स्तरावर अनेक आहेत मग. ओके. सो अशाही महिलांवर आता प्रश्न की ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं, तर आपल्याला राष्ट्रीय आणि महाराष्ट्र पातळीवर यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न परत जोड्या लावाच्या संदर्भात आहे. ओके. यामध्ये पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते, हैदराबाद स्टेट काँग्रेस म्हणजे हैदराबाद हिंदुस्थान जो होता ना, हा हिंदुस्थान स्वतंत्र झाला. कधी झाला? 1947ला. परंतु 47ला ब्रिटिशांनी जसं 1857ला त्यांनी प्रशासनातील व्यवस्था करण्यासाठी संस्थानं ताब्यात घेतली, नंतर 58ला ती संस्थानं जी आहे ज्याची त्याला दिली, परंतु शासन ब्रिटिशांचंच होतं. आता जाताना 47ला एकसंघ भारत करून जाता आलं असतं, परंतु तसं त्यांनी केलं नाही. संस्थानांच्या सनदा परत केल्या. ओके. आणि 47ला ते निघून गेल्यावर अनेक संस्थानांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त जो त्रास झाला तो म्हणजे हैदराबादचा निजाम आणि त्याची रजाकार संघटना, त्यानंतर गुजरातचा नवाब आणि जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग ज्यांनी उशिरा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तान सैनिक तिथे घुसलं आणि बराचसा काश्मीरचा जो कायदेशीररित्या भारत सरकार आणि राजा हरिसिंग यांचा असलेला प्रदेश ताब्यामध्ये घेतला. सो हे हैदराबाद संस्थान आहे. ओके. आता हा जो प्रश्न आहे ना, हा हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेत्यांची आणि त्यांच्या कामाची ठिकाणे यांच्याशी संबंधित आहे. ओके. सो आता याच्यामध्ये कोण व्यक्ती कशाशी संबंधित आहे असा हा प्रश्न आहे मित्रांनो. सो म्हणून हा अभ्यास तुम्हाला महाराष्ट्र निर्मिती असेल किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आता हैदराबाद राज्यातील लोकांच्या परिषदा, आंध्र प्रदेशात आंध्र सभा, कर्नाटकमध्ये कर्नाटक परिषद जी आहे ती स्थापन झाली 1921ला. 1937मध्ये मराठवाड्यात महाराष्ट्र परिषदेची सुद्धा स्थापना झालेली आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 29 जुलै 1938ची आहे. निजाम सरकारने ही एक जातीयवादी संघटना आहे अशा पद्धतीचं ॲलिगेशन याच्यावर लावलं आणि याच्यावर बंदी घातली. आता पुढच्या काळामध्ये या संदर्भातले जे हे नेते आहेत हे कुठल्या चळवळीशी संबंधित आहे? आता डॉक्टर मेळकोटे यांनी हैदराबाद सिकंदराबाद भागात चळवळीचं नेतृत्व केले. डॉक्टर मेळकोटे है ना, डॉक्टर मेळकोटे हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्रामध्ये. त्यानंतर दिगंबरराव बिंदू यांनी विलिनीकरण चळवळीमध्ये यांनी काम केलं आहे. गोविंदभाई श्राफ मराठवाड्याचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि रामचंद्र राव आंध्र सभेचे सदस्य होते. रामचंद्रराव आंध्र सभेचे सदस्य होते. सो यावरून आपल्याला याचं जे उत्तर आहे एचं 3. सो 4 नंबरचं हे उत्तर याचं आहे. सो हैदराबाद मुक्ती संग्राम, महाराष्ट्र मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशाही बाबी आपल्याला व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्याबद्दल जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दलचं वर्णन दिलं आहे. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणते वर्णन केलेले आहे
ते सातारा जिल्ह्यातील कालेगावचे होते. ओके, त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलसा एक कला मंच आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये जो वंचित उपेक्षित समाज आहे, ज्या समाजावर अन्याय झाला अनेक वर्षानुवर्षापासून, त्या समाजाच्या भावना ह्या प्रखरपणे मांडण्याचं काम जलसा हा एक कला प्रकार आहे. या माध्यमातून शाहिरी म्हणा किंवा सादरीकरण वेगळ्या पद्धतीनं जे आहे ते वीररसात आणि क्रांतिरसामध्ये त्याचं सादरीकरण केलं जातं. खूप परिणाम झाला. हे बहुजन समाजाच्या त्यांच्या दयनीय अवस्थेचे, त्यांच्यावरील शिक्षणाच्या जी काय अभाव आहे त्याची जाणीव करून देणारं काम यांनी केलं. हे आहे रामचंद्र घाडगे. रामचंद्र घाडगे यांचा जलसा हा जो प्रकार आहे, यामुळं अत्यंत क्रांतिकारी पर्व त्यांच्या कालखंडामध्ये जे आहे ते गाजलं. ओके, ज्यामध्ये बहुजन समाजाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय मार्ग नाही, ही त्यांची भूमिका होती. हा जो एक जलसा प्रकार आहे, चंद्रपूर गडचिरोली हा जो भाग आहे, भंडारा भाग, या भागातही आजही 1935ला त्यांनी सत्यशोधक समाजाच्या जलशाची पण स्थापना केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले हा जो ब्राह्मणेतर चळवळी किंवा सवर्ण समाज जो बहुजन समाजाला, दलित समाजाला, मागास समाजाला, अस्पृश्य समाजाला दाबून ठेवतो, त्याच्या म्हणजे त्या भूमिकेच्या विरोधात जसं फुल्यांनी ब्राह्मणेतर चळवळ बळकट केली, शिक्षणाला महत्त्व दिलं, तर त्या कार्यातनं प्रेरणा घेऊन पुढे आलेले जसं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतील, राजर्षी शाहू महाराज दिसतील, असे शाहीर आहेत हे रामचंद्र घाडगे. तसे वामनदादा कर्डकसुद्धा आहेत, जे बाबासाहेबांच्या प्रेरणेतनं जे आहे ते पुढे आले आणि त्यांचं कार्यही बहुजन समाजाला वाढवण्यासाठीच होतं. चला, आता याच्यामध्ये बाकीची नावं आली आहेत. केशवराव विचारे, ओके, यांनी 1919ला नोकरी सोडून सत्यशोधक चळवळीला जे आहे या कामाला सुरुवात केली. ओके, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे सातारा या भागामध्ये जे रयत शिक्षण संस्था आहे, या रयत शिक्षण संस्थेच्या आज जवळपास 500+ शाळा आहेत, की ह्या शाळा अत्यंत विधायक आणि समाज कल्याणाच्या हेतूनं सुरू केलेला हा उपक्रम होता. म्हणजे कर्मवीरांची अशी स्थिती एक काळ झालेली होती, ज्यावेळेला शिक्षण त्यांना सुरू करायची निर्णय त्यांचा झाला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांची मुलं अत्यंत म्हणजे हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. आणि आता पुढचं जे ब्रिटिशांचं राज्य आहे, या राज्यात जर मुलांना डेव्हलप व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय मार्ग नाही. आणि ही दयनीय परिस्थिती पाहून कर्मवीरांनी डोक्यावरचं पागोटं आणि पायातल्या वाहना फेकल्या. जोपर्यंत मी शिक्षणाचं काम पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत मला सुखसुविधांचा लाभ घेण्याचा काहीही अधिकार नाही, असं एथिकली बाउंडेड व्यक्तिमत्व कर्मवीरांचं होतं. कर्मवीरांचा जन्म कोल्हापूरमधील कुंभोज हे त्यांचं गाव. शैक्षणिक कार्याची सुरुवात त्यांनी सांगलीतल्या दुधगाव इथून केलं. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1910ला त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि 1924मध्ये या संस्थेचं मध्यवर्ती कार्यालय हे साताऱ्यालाच आहे. ओके, त्यानंतर 1924मध्ये कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सातारा येथे शाहू बोर्डिंग हाऊससुद्धा सुरू केलं आहे. पुढे 1935ला कर्मवीरांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे सुरबल जुलवी ट्रेनिंग कॉलेजसुद्धा सुरू केलं आहे. ओके, आणि पहिली माध्यमिक शाळा साताऱ्यात त्यांची सुरू झाली आहे. संस्थेच्या 700 पार शाळा आज शासनाला सुपूर्द केलेल्या आहे, म्हणजे त्या अनुदानित शाळा आहेत. कृष्णराव भालेकर आहेत. ओके, दीनबंधू वृत्तपत्रातनं यांनी कार्य केलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यातनं प्रेरणा घेतलेली. ओके, पुढे जाऊ. जय, प्रवण, जयवाली आणि जनक. आता हे सगळं अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक, पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय केले जाते, प्रसिद्ध तत्त्वज्ञ याज्ञवल्क्यांचे संरक्षण, म्हणजे प्राचीन काळातला हा असं समजा प्रश्न आहे. तर याच्यात कशावर प्रश्न आला आहे? परीक्षित हा एक कुरुराजा होता, ठीक आहे, कुरुवंश म्हणू आपण त्याला. जन्मजेय हा पृथ्वीभोवती फिरण्याच्या क्षमतेचं श्रेय याला दिलं जात आहे. ओके, प्राचीनमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे त्याचं जजमेंट इथे आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रवाहन जयवाली विदेयचा राजा जनकाचा समकालीन होता हा. त्यानंतर जनक
हा वैदिक संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. ओके, सो इथे आपल्याला हे लक्षात येतंय, वेद असतील किंवा त्या काळामध्ये ज्या विशेष घटना, म्हणजे आपण ज्याला म्हणू की बाबा वैदिक संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या संरक्षण झालं पाहिजे यासाठी ज्यांनी भूमिका घेतली, अशा वेगळेपण असलेल्या बाबी ज्या आता आयोग विचारत आहे. पुढे आपण जाऊ. 23 मे 1945, 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले. आता वेठबिगारी, जसं शामराव परुळेकर हे यांचं उत्तर आहे. ओके, क्रमांक 3. ओके, शामराव परुळेकर यांचा जन्मादी आहे, थोडक्यात बघून घेऊ. 2 ऑक्टोबर 1902 मध्ये विजापूरला झालेला आहे. ओके, विष्णुपंत वेरुळकर हे एक न्यायाधीश होते. ओके, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण यांचं पुण्यात झालंय. मुंबई विद्यापीठात पुढे शिक्षण घेतलंय. तत्वज्ञानात पदव्युत्तर आणि प्रथम श्रेणीत पदवी घेतली आहे. आणि 1920च्या उत्तरार्धात सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये अल्पवेतनावर भारत सेवक समाज है ना यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. सो आदिवासी बांधवांमध्ये जी वेठबिगारीची प्रथा आहे, ज्यामध्ये लोकांवर अन्याय होतो, कोणातून परिषदेमध्ये भाषण करून ही प्रथा संपवा अशा पद्धतीचा परुळेकर यांनी जो आहे तो आग्रह धरला. चला, असे प्रश्न म्हणजे हे आपल्या जनरली वाचनात येत नाहीत, अशाही प्रश्न विचारले जात आहेत, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. ओके, हा एक वाक्य लक्षात घ्या तुम्ही इथे. जमीनदाराने 12 आणे रोजची मजुरी रोखीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या खाजगी जमिनीवर शेती करू नका. घरमालकाला कोणीही मोफत सेवा देऊ नका. वेठबिगारी म्हणजे बांधून टाकणं है ना, म्हणजे त्यात त्याला किती मोबदला मिळतोय, सावकार शासनाला कसं, त्या लोकांना कसं शोषण त्याचं करतात याचं एक चित्रण त्यांनी त्या माध्यमातून मांडलं. पुढे चला, 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून कोणी परावृत्त केलं. आपल्या देशामध्ये सतीची प्रथा होती, आपल्याला माहिती आहे. या प्रथेच्या विरोधात राजा राममोहन रॉय, ओके, राममोहन रॉय यांनी खूप मोठं आंदोलन या संदर्भानं केलं. आणि विल्यम बेंटिंगच्या कालखंडामध्ये या संदर्भानं कायदासुद्धा झाला. परंतु कायदा झाला म्हणजे लगेच त्याची अंमलबजावणी होत नाही. समाजामध्ये अजूनही त्या प्रथा खोलवर, म्हणजे आता बालविवाह प्रथा जी आहे ती कायद्याने केव्हाच बंद केली, पण आजही आपल्या समाजामध्ये छोट्या मुलींचे विवाह होतात. बहुपत्नीत्व प्रथा नाही आहे, पण आजही ते अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात. सो या संदर्भानं जी सतीची प्रथा होती त्यामध्ये जी महिला, म्हणजे आता बालविवाह होते त्यामुळं वयानं खूप मोठे असलेले पुरुष हे छोट्या मुलींशी विवाह करायचे आणि नंतर ते 60-65 वर्षाचे व्हायचे तेव्हा ही मुलगी 20-22-25 वर्षाची असायची. आता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ही ऐन तारुण्यात असलेल्या मुलीला तिचं केशवपण केलं जायचं, म्हणजे केस काढून टाकले जायचे तिचे. सो ही अत्यंत चुकीची प्रथा आहे. 1856लाच लॉर्ड डलहौसीच्या काळात विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला आहे, पण पुनर्विवाह करू नये अशी चुकीची प्रथा आपल्या समाजामध्ये होती है ना. मग काय तर तिने सती जावं म्हणजे सरणावर जळावं ही अत्यंत कुप्रथा होती. किंवा मग त्याच्यानंतर तिला विद्रूप राहणे, विद्रूप म्हणण्यापेक्षा पांढरे कपडे, त्यानंतर कुठलाही शृंगार न करता राहणे, म्हणजे तिच्या इच्छेविरुद्ध जीवन जगावं लागायचं. आणि केशवपण हे तर फारच विचित्र होतं, मुंडन करणं. आणि म्हणून फुल्यांनी नाविक लोकांना समजवलं की तुम्ही कुठल्याही स्त्रीचं मुंडन करू नका. आणि हा तो एक संप होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या स्त्री सक्षमीकरणातलं एक पाऊल होतं ते. ज्योतिरावांबद्दलचं तुम्हाला अभ्यास सगळ्यांनाच आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय त्या प्रत्येक मुलाला ज्योतिराव फुले यांचा अभ्यास आहेच. पुढील राज्य काय होती है ना. आणि या संदर्भातली माळवा, अर्जुनियान, योद्धेय, मद्रक, अथिर, प्ररुजुन, साकेनाक, सनकानिक, काख आणि खरपारिक. आता ही समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळी आहे किंवा राज्य म्हणून छोटी छोटी ती आहेत. ओके, सो मध्यकालीन कालखंड वाचताना हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
समुद्रगुप्ताला टोळ्यां ज्या शरण गेल्या, समुद्रगुप्त म्हणजे इसवी सन 335 ते इसवी सन 379 हा याचा कालखंड आहे. भारताचा नेपोलियनसुद्धा यांना म्हटलं जायचं. चला, एक सगळ्यात मोठं आपल्या देशातलं साम्राज्य समुद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये स्थापन झालेलं होतं. प्रयागराज येथील प्रयाग प्रशस्तीमध्ये त्याचा उल्लेख जो आहे, पराक्रमी राजा म्हणून या संदर्भातला उल्लेख आढळतो. आणि आज तुम्हाला माहिती आहे प्रयागराज हे नाव परत पुढे आलं, त्यामुळं हा प्रश्न परत ऐरणीवर आला आहे, त्यामुळे हे आपण विशेषतः लक्षात ठेवावं. समुद्रगुप्ताचं आर्यवर्तातलं सगळ्यात मोठं राज्य जे आहे, 9 राज्यांची राज्य जी आहे ती त्यांनी जिंकून घेतली होती. अशा प्रकारे एक भारतवर्षावर त्यांनी राज्य केलं. समुद्रगुप्ताबद्दल माहिती आपल्याला असावी. परत जोड्यांचाच प्रश्न आहे. मुकुंद दास, बाळगंगाधर टिळक, लाला लजपतराय, चिदंबरम पिल्लई. आता याच्यामध्ये बाळगंगाधर टिळक यांनी मुंबईच्या गिरणी मालकांसाठी माफक दरात धोत्र पुरवावीत अशी विनंती केलेली होती. सो 2चं 3, बीचं 3, 2 हे उत्तर. आता मुकुंद दास देशभक्तीवर गीतं लिहिली, बाळगंगाधर गिरणी मालकांसाठी माफक दरात धोत्र, लाला लजपतराय परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ, आणि चिदंबरम पिल्लई स्वदेशी स्टीम नॉव्हिगेशन कंपनीची स्थापना. ओके, सो हे आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे. हे पण फारसं आपण लक्षात राहतं. म्हणजे आता लोकमान्य टिळकांनी अशी काही मागणी केली आपल्या काही फार पुस्तकात नसतं, तो डिटेल आपण वाचताना छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्याही आपण नोट करणं गरजेचं आहे मित्रांनो. हा बदलता कल आपण कृपया लक्षात घ्या. पुढील पैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या? ओके, बघा परत शहाजहान मोगल सम्राट आहे, कलेवर प्रश्न आहे की कोण चित्रकार होतं. ओके, हा बदललेला ट्रेंड लक्षात घ्या मित्रांनो. कला, साहित्य, प्रशासन यावर प्रश्न आहे. ओके, सो 4 नंबरचं उत्तर आहे. 4 नंबरचं उत्तर आहे ABD, म्हणजे मीर हशाम, चित्रमणी, अनुपचित्र आणि फकीर उल्फा. ठीक आहे, चला 14वा प्रश्न समजून घेऊ. पुढील गोष्टीची कालानुक्रम मांडणी द्यावा. म्हणजे 20चा पेपर असा टाकला यांनी, निवळ जोड्या लावा, निवळ कंपॅरिझन. ओके, पाकिस्तानचा ठराव, राजाजी योजना, कालानुक्रम विचारला आहे, घटना कशा घडल्या. ओके, राजाजींचे सूत्र. आता हा ठराव बरोबर आहे 1940चा आहे, हा म्हणजे 1 नंबरवरच आहे. आता 1 नंबरवर A 2 ठिकाणी आहे. राजाजी योजना 1942, म्हणजे AB है ना, म्हणजे हा ऑप्शन क्रमांक 2. राजाजी सूत्र. आता पाकिस्तानचा ठराव सर्वप्रथम मांडला गेला की पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र असावं. हे सगळ्या योजना आहेत की भारताला, हिंदुस्थानाला स्वातंत्र्य द्यायचं, पण तुम्हाला स्वातंत्र्य कसं हवं आहे पहिले तुम्ही ठरवा. मग त्याच्या अनेक योजना आल्या. राजाजी म्हणजे हे चक्रवर्ती राघवाचार्य राजगोपालचारी आहेत, त्यांनी दिलेली योजना होती जी पुढे मुस्लिम लीग म्हणजे बॅरिस्टर जिना आणि यांचं जे काही टीम होती यांनी फेटाळली होती. ओके, त्याच्यानंतर सिमला परिषद पुढच्या काळातली आहे ती 1944 जी विफल ठरली होती. त्रिमंत्री मंडळ आलं होतं आणि त्यांच्या योजनेला काही यश आलं नाही. आणि मग शेवटी माउंटबॅटन योजना जी आहे ती आपण स्वीकारली आणि हिंदुस्थानाच्या फाळणीचा जो ठराव आहे तो झाला. ठीक आहे, सो हा तो कालानुक्रम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे इसवी सन जरी माहिती नसले तरी घटना कशा घडल्या ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, 1940 ते 44च्या दरम्यानच्या ह्या घटना आहेत. आणि आता 15वा प्रश्न आहे. इसवी सन 75मध्ये यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. ओके, याचं प्लिनी हे नाव आहे. हेरोडॉटस, मॅगेस्थेनिस आणि पेरिप्लस हे सगळे प्रवासी आहेत जे भारतात आले आणि भारताचं जे वर्णन आहे वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी बाहेर लिहिलं. सो तुम्ही मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहास वाचताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर नॅचरल हिस्ट्री हा प्लिनी यांनी लिहिलेला हा जाल तत्कालीन हिंदुस्थान आणि इटली या दरम्यान जे काही व्यापारी संबंध आहे त्याबद्दल लिहिलेला नॅचरल हिस्टॉरिका नावाचा हा ग्रंथ आहे. रोमन सम्राट वेस्पाशियान शाही प्रशासक होता हा. ओके, सो हे याच्याबद्दलची माहिती.
आता याच्याशिवाय जे प्रवासी आहे ज्यांच्याबद्दल याआधी अनेकदा प्रश्न आले, हा मेगास्थेनिस याच्याबद्दल 302 ते 208 इसवी सन पूर्व 298 इसवी सन पूर्वचा जो कालखंड आहे तो अलीकडे येतो म्हणून उलटा मोजला जातो. सेल्युकस निकेटरचा हा राजदूत होता. चंद्रगुप्त मौर्य सत्तेवर असताना त्यांनी भारतावर प्रवास केला आणि ग्रीक लोक सिंड्रोकोटस असं चंद्रगुप्ताला म्हणायचे. मेगास्थेनिसचं इंडिका नावाचं जे ग्रंथ आहे ते यांनी रचना त्याची केली आहे. मौर्यकालीन समाज, राजकारण, संस्कृती याच्यामध्ये इंडिकामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे. त्यानंतर हेरोडॉटस, इतिहासाचा जनक म्हटलं जातं याला. ग्रीक राजा ॲटिएलिसडासने हेरोडॉटस नावाच्या त्याच्या राजदूताला शुंगाच्या दरबारात पाठवलं होतं. शुंगाचा दरबार. हेरोडॉटसने देव वासुदेवाच्या सन्मानार्थ गरुड स्तंभ जो आहे तो बांधलेला इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. ठीक आहे, चला. हे शुंगाच्या याच्यात आत्ता आणखी एक प्रश्न आला होता. त्या शुंग जो आहे त्याच्या मुलाच्या प्रियसीचं आणि त्याचं एक काव्यरचना आहे ज्याच्यावर काव्य लिहिलं आहे कवी कालिदासानी. ओके, सो त्याही बद्दल प्रश्न जो आहे तो आला होता. सो याबद्दल ही माहिती. चला मित्रांनो, आत्ता आपण हे राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीच्या दृष्टीनं हे सेशन घेतो आहे. तुम्हाला हे सेशन कसे वाटतात याची अवश्य आपण कमेंटमध्ये माहिती द्या. हिस्ट्री राम वाघ, ओके. त्यानंतर पॉलिटी जयश्री मॅडम चालू केलं आहे. जॉग्रफी वैभवी मॅडम आणि सायन्स हे हर्षल सर. सो 4 सब्जेक्ट आपले सुरू झालेत. त्यानंतर पुढचे सब्जेक्टही होतील. तुम्हाला सब्जेक्ट वाईजही जॉईन करता येईल किंवा कंबाईन महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची बॅच जॉईन करता येईल. ओके, याची टेस्ट सिरीज पण आहे. कंबाईन जी प्रिलिम्स आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची 16 जून 2024ला तीही परीक्षा बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. त्याची टेस्ट सिरीजही आहे. ही इतर मागास बहुजन कल्याण विभागाची बॅच आहे, तीसुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. आणि हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज होणार आहेत. सो या संदर्भानं काहीही प्रश्न असेल तुम्हाला तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, ही वेबसाईट आहे, हे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो आपलं, जे तुम्ही जॉईन करू शकता, ज्यात स्टडी मटेरियल, नोट्स या सगळ्या बाबी तुम्हाला मिळतील. आणि आपलं हे संस्थेचं आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनल जे तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, समोरचे लेक्चर्स आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये अवश्य पाठवा. तुम्हाला ज्याही तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील त्याही तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. त्याची उत्तरं आम्ही कमेंटमध्ये देऊ किंवा आवश्यकता पडल्यास ते पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा घेता येईल. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपली भेट होईल. थँक्यू.